पायामध्ये टाळला नाचतो मी मनात मोरावानी आणि माझ्या अहो गप कित्याक बसलास? गावा गाणं गावा. बघितलास ना आतापर्यंत मी बोलताय ना तर सगळ्यांका दिसता, पण कोण काय करता ता कोणाक दिसत नाही. गाणं काय गातत, पानाचे इडे काय खातत. ओ भाऊजी, पाना खाऊची एवढी हौस होती ना तर घरात पानाचा डबो त्यातले घेऊन इडे खायचे ना, पण नाही. तुमका थैसरच जाऊचा होता ना. आहे 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 तुम्ही गप कित्याक? आहे मी नात्यान वयान लहान असतोय. मी बोललाय तर म्हणशाल सरिता शेपारला म्हणान, पण आहे तुम्ही तरी आवस असास ना, तुम्ही तरी बोलू हवा ना. अण्णांका बोललास ना त्याचे परिणाम भोगूचे लागतात ना, आणि हे पण तसे वागतात. हे आपण या घरात सावरूचा प्रयत्न करतो आणि हे तिच्या बाजून उभे राहले. आई तुम्ही कायच कित्याक बोलत नाही? आहे 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 झाला आता. आहे पण काय बोलत नाही म्हटल्यावर तुम्ही तुमच्या मनात येतं बघूक मोकळे. हो भाऊजी, कोणच माझं या घरात ऐकत नाही. सगळी जण सारखी असत. आहे 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 मला मला माहिती आहे आपल्या घरातलं कुणीही तिथे गेलेलं तुला आवडणार नाही. मीही गेलो नसतो का. माझा नाईलाज झाला. अगं ती किंकाळी मी माझं ऐकून तरी घे आई. हे बघ, मला वाटत नाही मी काही चुकीचं केलंय म्हणून. मी फक्त आहे. अगं मी अगं ऐक तरी. आया हे गप राहून काय होणार? बोला ना काहीतरी. काय बोलले भाऊजी? विचारलास ते का? खय गेले होते सांगितलं नाही? माझं ऍक्शन आहे. आई हात जोडतास ना, मग हे सांगा ते का माधव भाऊजींका सुधरूक सांगा. जरा अक्कल ती म्हणावं ते का. आई त्या बाईमुळे घरात एवढे तमाशे होतात तरी माधव भाऊजी तिच्या घरात गेले. कायच वाटलं नाही माधव भाऊजींका. खरा तर तुम्ही आतापर्यंत गप राहुलास ना, मनाने या सगळा झाला. आई तुम्ही कायच बोलत नाही ना, म्हणून अण्णा हवा तसं वागतं. कोणाक भोगूचा लागता? तुमकाच ना. आता तुम्ही माधव भाऊजींका पण काय बोलत नाही. उद्या माधव भाऊजी पण अण्णांच्या पावलावर पाऊल टाकू कमी नाही करूचे. आहे आहे बोल मला. अगं मनातला सगळा राग बाहेर काढ, पण असा आबोला धरू नकोस. हे बघ, मी हात जोडतो. एकदा तरी माझं ऐकून घे ग, म्हणजे सगळे गैरसमज दूर होतील. कसले गैरसमज आणि कसला काय? जा काय हात समोर हा ना. सरिता, माका कोणाचा काय एक ऐकूचा नाही हा. सगळेजण जावा ऐसून. माका जप करूचा हा. जप?
का फोन करतायत ह्या? काय बघतास भाऊजी? वाचता ना खेळ ना, घेवा ना. हा, कळला. एवढं महत्वाचं आहे काय फोन? हा, बरोबर. आमच्या समोर कसे काय बोलणार ना तुम्ही? मी बाई ठरवलंय, कोणाच्या भानगडीतच पडायचा नाही. अहो घेवा. बॅटरी लो झाली. माधव, माधव,
माझ्याशी बोलायचं नाहीये का? मी वाईट आहे असं इतरांसारखं तुलाही वाटतंय का? मला वाटलं तर निदान तू तरी मला समजून घेशील, पण तू सुद्धा इतरांसारखंच वागतोयस. मला अजिबात आवडलं नाहीये. हसणं नाही, बोलणं नाही, अगदीच अनोळखी असल्यासारखं वागतोयस. हे बघ माधव, मी तुझ्यासाठी कोथिंबीर वड्या केल्यात. खरं तर घरीच पाठवणार होते, पण त्या तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही. माझं तोंडही बघायचं नाही ठरवलेल्या माणसांनी मी काही केलेलं घरात घेणार नाही. मी अण्णा नाईक बोलतोय. क्या काय हे सर चहा घेऊन येलस? नाही मगाशीच झाली. घे रे घे. काय बोलूचा? हा असंच तर दिलं नसशील. काहीतरी विषय असतात ना. हो हो. मगाशी आवाज येत होतो. सरिता काहीतरी बडबडत होता. अरे तिचा गैरसमज झालाय रे, तिचा आणि आईचा पण. आई माझ्याशी बोलत नाही रे, आणि सरिता. माधवा, सरिताच्या बोलण्याकडे लय लक्ष देत नाही मी. पण सगळंच दुर्लक्ष करण्यासारखं नसतं ना. सत्या, तू माझा भाऊ आहेस आणि सरितापेक्षा तू मला जास्त ओळखतोस. आणि आई माझ्यापेक्षा तू काय जास्त ओळखता. हे बघ, पाटणकर बाईंचा ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी तिथे गेलो. तर तिथे पाल होती, त्या घाबरल्या होत्या. एकटी बाई ती. अरे हे बघ, कोणीही किंचाळलं ना तर तिथे जाणारच ना. माधवा, माका पण आवाज येलो, पण मला नाही राहवलं, मी गेलो. मग आता गेलंस तर परिणाम पण भाऊ. आई तुझ्याशी नाही बोलणार. माका वाटतं विषय संपलो हा. नाही, आता काय राहुला? पाटणकरांच्या घरात पिढा ठेवायची गरज नव्हती. चुका आपण पण करतो. आमच्या चुका दिसतात तुका, तिच्या चुका दिसत नाही. वेळ आली ना तर त्यांनाही बोलायचं कमी करणार नाही मी. मग यादी तिच्या चुका शोध. घराचं वाटोळ करून बघता ता दिसत नाही तुका, म्हणून असं करायचं. आणि त्यांचा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. काय मिळवलंस हे सगळं करून? माधवा, आपल्या लोकांना आवडणार नाही असं तू वागू शकतस. घरातल्यांचा विरोध असताना तू तिच्याकडे गेलस. माका आता जमणार नाही. मी घरातल्यांका भय आताच करी. मी हा सगळा माझ्या बायकोच्या समाधानासाठी केलाय, आणि त्याच्यासाठी कुणी जा बी विचारलो माका चालणार नाही. मोबाईल कुठे गेला?
मोबाईल कुठे? अरे माझा मोबाईल कुठे गेला? आता सहन व्हायत नाही. पाटणकर बाई समोर दिसता पण त्याच्याकडे जाता येत नाही. तिचा हात हातात घेऊक मिळत नाही. डोळे झाकले तर पाटणकर बाई समोर दिसता. कानावर फक्त गाणं ऐकत येत. असं वाटतं पाटणकर बाई माझ्या समोर उभी राहून गाणं बोलता. डोळे उघडले की पाटणकर बाई समोर दिसली नाही की असं वाटतं आत्ताच्या आत्ता त्याच्याकडे जायचं. ते का मिठीच घ्यायचा. मिठी कधीच सोडायची नाही. पाटणकर बाई कायम जवळ होई. ना काय आहे? एका प्रेम म्हणतात. म्हणजे काय चाललंय तरण्या पोरासारखं? नाहीतर काय, ह्यो विचार हल्लीची पोरा करतात. अण्णाक असो विचार करून जमाचा नाही. आणि ह्या गावात अण्णाक काय एकच घर असा? या गावात किती घरं असत? हे अण्णा नायकाक जायचा हा थयच तो जाणार. रघु, ऐसली बाई तुझ्याकडे ढुंकून बघत नाही. तुका काय कळणार माझा त्रास? मान्य आहे अण्णा, पण असं करून कसं चालेल? थोडा संयम नको का ठेवायला? नाही ठेवणार. रात्रीची झोप पण लागूची बंद झाली आहे. सारखं तिचोच मनात विचार. कधी एकदा तिच्याकडे जाते असं झालेला. आणि घरच्या लोकांचं काय करणार आहेस? बघीन बघीन, नाहीतर अण्णा चुकीचं काही करू नकोस. अरे कसली चूक आणि कसला काय? पाटणकर बाईसाठी काय पण करेन. आता गप बसूचा नाही मी. ससवत नाही आता तिच्यापासून लांब राहणार. काय झाला या अण्णा नायकाचा? देवदास माहितीये का? देवदास ह्यो कोण? होता एक अण्णासारखाच. ए काय माझ्या खोलीत काय राबतो? काय नाही छाया, काय काय आला? गो माझा मोबाईलच सापडत नाहीये. हा तो रफी होतो. मग हे फिर ना गावात घेऊन. छाया, मी त्यावर महत्वाची कामं करतो. हा हा मग माहित असं तुझी मोठी कामा. गप रवा, वाद नको उगाच. हा माका पण वाद नको. तू माझ्या खोलीत येतीलस. फुट्टायचा ऐसून. छाया, निघ. चल निघायचा. काय अजून ऐसरच काय करतो? चल चल. छाया बस तुका व्हाया ना तर मी तुका नवीन मोबाईल आणून देते. पण तो मोबाईल दे ग मला. अगं त्यात महत्वाचे नंबर्स आहेत. आणि त्या मोबाईल मध्ये जे सिम कार्ड आहे ना त्याचा नंबर सगळ्यांकडे गेलेला आहे. अगं प्रॉब्लेम. तुका काय म्हणूचा? मोबाईल मी चोरलोय. असं नाही, तुका व्हाया होता ना. मका होयो होतो म्हणून मी असा करीन. चोरी करीन. तसं म्हणायचं नव्हतं माका. नाही 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 नाही. तुझा म्हणलंस ना त्याचा अर्थ होच होता. अगं छाया, तुला कळत कसं नाहीये ग? तो मोबाईल नाही मिळाला ना तर प्रॉब्लेम्स होतील. मग हे शोध. मोबाईल गेलो म्हणून माझ्यावर आळ घालतोस. आता तुझ्या खोलीतला सगळा सामान जाताला. सांगान उचला नेतलंय आणि बावीत नेऊन टाकतलंय. मग हे बस बोंबलत. अगं पण काय ह्याला उठायचा ऐसून चलत राहायचा. उठण्याचा खवटा दितालाय. काय बहीण आहे का कोण आहे? हल चल चल.
ठंडी गुलाबी हवा ही शराबी खेळत जाऊ आज प्रिय